स्वतंत्र निवडणुका लढण्याची पण घोषणा करत आहेत. तसं नाही ना, आमचा प्रयत्न आमचा हे ठेव बाजूला. आमचा प्रयत्न हाच राहणार आहे की महायुतीने एकत्रितपणे निवडणुका लढवाव्या अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र बसावं. आता एकदा निवडणुका येण्याच्या अगोदर थांबा बोलू नका. नाही कोण आहे मागे जा तिकडे मागे बोलला. तर एकत्रित निवडणुका लढवाव्यात अशी आमची भूमिका आहे. पण आता सगळ्यांनी एकत्रित लवकर बसावं आणि बऱ्याच वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुठे अलायन्स होतो कुठं होत नाही अशी परिस्थिती आहे. पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पूर्वी एकत्र असताना ते वेगळीच निवडणूक लढायची. आता काँग्रेस राष्ट्रवादी आणि जे शिवसेना उभाटा जे आहे ते एकत्र आहेत पण ते सुद्धा काही एकत्र निवडणूक लढतील वाटत नाही आहे. पण महायुतीने एकत्रित निवडणूक लढवावी अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे. मात्र तुम्हाला लोकसभा विधानसभा मध्ये पूर्ण डावललं. आता महापालिका निवडणुकीमध्ये तरी तुम्हाला सीट्स मिळणार का? मुंबई असेल, पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल? नाही, जरी त्यांनी मला डावललेलं असलं तरी मी त्यांना डावलणार नाही आहे. त्याला एकतर डावललं ठीक आहे. तर आम्हाला जागा थोड्या मिळायला हव्या होत्या. हे आमचा पक्ष आहे, आमचा छोटा पक्ष आहे पण हे कार्यकर्त्यांची एक मोठी फळी असणारा माझा पक्ष आहे. गावागावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये माझे कार्यकर्ते आहेत. त्यामुळं आमच्या मित्र पक्षांनी थोडा माझाही पक्ष हे लक्षामध्ये ठेवावं. जसं त्यांना त्यांचे लोक सांभाळायचे आहे तसे मला सुद्धा माझे कार्यकर्ते सांभाळायचे आहेत आणि माझ्या कार्यकर्त्यांना काही मिळालं नाही मिळालं तरीही ते माझ्यासोबत आहेत. काही लोक सोडून गेले परंतु अनेक लोक माझ्यासोबत आहेत आणि त्यामुळं आम्हाला एवढं डावलणार नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे. आठवले सर, या संदर्भात महायुतीचे जे प्रमुख नेते आहेत महाराष्ट्राचे यांच्याशी काय प्राथमिक चर्चा झाली का? जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा यापूर्वीच झालेली आहे. ज्यावेळेला आम्हाला जागा विधानसभेला दिल्या नाही आणि 2 जागा दिल्या त्या जागाही त्यांची उमेदवारी त्यांचा सिंबॉली त्यांचा अशा जागा होत्या. त्यामुळे आरपीआयला म्हणून त्या जागा तशा दिल्या नव्हत्या. पण यावेळेला मात्र नक्की आम्हाला जिल्हा परिषद महापालिकेला संधी देऊ असं आपल्याला संधी दिलेलं आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची आणि काँग्रेस पक्ष आहे तर आता हे आणि उभाट आहे ते एकत्रितपणे त्यांचं काय होणार आहे मला माहीत नाही. पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे 3 अत्यंत गंभीर नेते आहे आणि आम्हाला जनतेने भरभरून पाठिंबा दिलेला आहे. संविधान बदलणार ही अफवा होत्या हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. त्यानंतर एकतर आपल्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याचे अनाउन्समेंट झाल्यानंतर आम्हाला लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलेलं आहे. त्याचाही फायदा आम्हाला मिळालेला आहे. पण आमचे आदरणीय नरेंद्र महाराज यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे. ते म्हणतात की ते लाडक्या बहिणीमुळं एवढं यश मिळालं नाही. तर आम्ही सगळ्यांनी प्रचार केल्यामुळे एवढ्या जागा निवडून आलेल्या आहे. तुमच्या प्रचार केल्यामुळे जागा निवडून आलेल्या आहे. पण ज्या जागा निवडून आलेल्या आहेत त्या लाडक्या बहिणीमुळे निवडून आलेल्या आहेत. ज्या जागा निवडून आलेल्याचं कारण हे आहे की दलित मतदारांनी मोठ्या संख्येनं महायुतीला मतदान केलेलं आहे. त्यामुळं आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे. 237 जागा अपेक्षेपेक्षाही आम्हाला ज्या जागा मिळाल्या आणि त्याच्यामध्ये ईव्हीएम मशीन दोषी नाही तर त्याला महाविकास आघाडी दोषी आहे. महाविकास आघाडी हवेमध्ये राहिली आणि आम्ही मात्र जमिनीवर राहिलो. त्यामुळं आम्हाला एवढं मोठं यश मिळालेलं आहे. दादा, लाडक्या बहिणींना जे पात्रतेचे निकष आहे ते अवघड करून त्यांना अपात्र करता येते, त्याच्यामध्ये आपण काय बोलतो? नाही, अपात्र करतात म्हणजे आता नियम जे काही बनवलेले त्या नियमामध्ये बसणाऱ्यांना ते 2100 रुपये मिळणार आहे. सुरुवातीला 1500 रुपये मिळत होते आणि 2100 रुपये म्हणजे जवळजवळ 12 दुनी 2400 आणि 2500 नाही 25,000 ना 25,200 रुपये.
एवढे पैसे एका वर्षाला मिळणं म्हणजे त्या एका फॅमिलीसाठी ते फार मोठं मदत आहे. त्यामुळं ज्या अपात्र महिला असतील त्या अपात्र महिलांचा आता विषय नाही, पण ज्या पात्र महिला आहे त्यांचे पैसे मात्र थांबू नये, त्यांना वेळेवर पैसे दिले पाहिजेत अशी आपली भूमिका आहे. निवडणुकीपूर्वी या निकष नव्हते. निवडणुकीपूर्वी एवढे निकष कडक नव्हते, आता का काय निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींचे निकष आता का काढतायत? नाही नियम नाही आता का, म्हणजे आता पैसे कमी आहेत म्हणून द्यायला पैसे हवे आहेत. म्हणजे एका वेळेला आपण छापताय की इकडं सगळा ठीक आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्याला अजूनही कसं एरवून वाढेल या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. बोला. आंबेडकर भवनचा जो विषय आहे आंबेडकर भवन जे पुण्यामध्ये आहे ते आंबेडकर भवन हे सध्या छोट्या जागेमध्ये आहे. त्याच्या मागे जवळजवळ 1.5-2 एकर जागा आहे आणि ती जागा मिळावी अशा पद्धतीची मागणी देवेंद्र फडणवीस असताना आपण त्यांच्याकडे केली होती. आणि तिथे पुण्यासारखं एक भव्य असं जे पुणे शहर अत्यंत महत्वाचं शहर आहे, त्यामुळे त्या ठिकाणी भव्य असं एक स्मारक उभं राहावं. जसं मुंबईमध्ये MMRDच्या माध्यमातून 12.5 एकर जागेवर ते मोठं स्मारक उभं राहतंय. बाबासाहेबांचा 350 फुटाचा पुतळा आणि 100 फुटाचं फाउंडेशन असा देशातला सर्वात 2 नंबरचा पुतळा वल्लभभाई पटेल यांच्यानंतर सर्वात उंच पुतळा बाबासाहेबांचा आहे आणि 1516 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी ते स्मारक उभं राहतंय. त्याचं पुण्यामध्ये मोठं स्मारक व्हावं यासाठी आंदोलन चालू आहे. तर महाराष्ट्र सरकारने ती जागा आम्हाला द्यावी, ती जागा इतर कोणाला बिल्डरला किंवा कोणाला देऊ नये अशी आमची आग्रही मागणी आहे. आणि आम्ही महाराष्ट्र सरकारकडं आग्रही मागणी करतो की जरी काही तो निर्णय झाला असला तर तो बदलावा आणि ती जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी द्यावी अशी आपली मागणी आहे. आज आपण त्या झोपडपट्टीच्या विकास कामाच्या संदर्भामध्ये त्या झोपडपट्टी धारकांनी आज त्या ठिकाणी विरोध करण्याचा प्रयत्न केला. नाही विरोध वगैरे काय नाही. मला त्या लोकांचे फोन आले होते. त्यांचं म्हणणं आहे की जे अपात्र लोक आहेत त्यांना पात्र केलं पाहिजे आणि मी अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. आणि जे अनेक वर्षांपासून मी अजिंठा नगरमध्ये पॅन्थरच्या काळापासून येतो, त्यामुळे नवीन झोपड्या अजिबात नाही, या सगळ्या जुन्या झोपड्या आहेत. तर ते अपात्र जरी ते असल्या तरी त्यांना पात्र करून सर्वांना घरं देण्याच्या संबंधातल्या सूचना माझ्याही आहेत आणि बिल्डर सुद्धा इथं आलेले आहेत. अण्णा या ठिकाणी आहेत, अण्णा बनसोड इथं आहेत आणि सर्व प्रत्येकाला त्या ठिकाणी घर मिळेल अशा पद्धतीची आमची आग्रही मागणी आहे. आणि जे काही लोकांचा विरोध आहे यासाठी आहे आम्हाला घर मिळावं आणि त्यांना घर मिळालंच पाहिजे ही आमची सूचना आहे. झालं का आता तुम्ही थोडं विचारतो अरे किती वेळ विचार झालं बोलले साहेब पण अण्णा पण बोलले. बोला बोला. म्हणजे नवीन एकाने एकच प्रश्न विचारा. अजिंठा नगरचा जो प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी 2 वेळा आपण हे केलेलं आहे. म्हणजे एकदा श्रेणीवाढ योजनेअंतर्गत विकास केला, त्याच्यानंतर महानगरपालिकेने एक विकास केला त्या आम्हाच्या नावानं आणि आम्हाला फक्त लेबर हे करायचे होते आणि महानगरपालिकेने सिमेंट स्टील वगैरे द्यायचं होतं. ते जे विकास झाला त्याच्यामध्ये हे ज्या बाकीच्या खाली गोष्टी दिल्यात ना, बुद्धविहार अमुक ढमुक तमुक, ते त्या काळामध्ये होतं का नाही. मग त्याच्यामध्ये आता बिल्डरला ती जागा देऊन पुन्हा अधिकच काम त्यांना जर देत असेल किंवा जमीन जास्त देत असाल त्याच्यात बिल्डरचा जास्त फायदा आहे, झोपडपट्टीवासियांचा नाही. ती जे बाहेर जे पोरं बोलतात ना, बाहेर तेच म्हणतात की याच्यामध्ये बिल्डर आणि काही कार्यकर्ते यांचा फायदा आहे. काही लोकांनी तर एक पूर्ण बिल्डिंग विकून टाकलेली आहे, त्याच्यावर 3-4 लोकांवर केसेस पण झाल्या होत्या. नाही जर बिल्डरनी काही लोकांनी बिल्डिंग विकली असेल तर ते विकणाऱ्यांना आपण विकून टाकू आपण. ठीक आहे ना, आपण म्हणताय त्याप्रमाणे याच्यामध्ये बिल्डरचा फायदा